नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. चला, गुड आफ्टरनून सर्वांना. गुड आफ्टरनून. आलेत का सर्व? चला, आले आपले 2 कामं करायचेत. लिंक शेअर करायची, लाईक करायचे. चला फास्टमध्ये पटकन लिंक शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत बघा, आपला 100 डे चॅलेंज चालू आहे. त्यामध्ये बघा, टिक्कर मराठीचा पहिल्याच वर्षी पहिल्याच धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे. दिसतोय सर्वांना फोटो? जर तुमचाही फोटो इथे पाहिजे असेल तर टिक्कर सोबत शेवटपर्यंत टिकायचंय. नक्कीच तुमचा पुढच्या वर्षी तुमचाही फोटो इथे लागणार. चला सुरुवात करूया. त्याआधी बघा, आपलं 100 डे चॅलेंज चालू आहे. त्यामध्ये आपलं फक्त एकच काम आहे, दररोज आलं का आल्या लिंक शेअर करायची. आपल्याला 100 डे चॅलेंज मध्ये 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. किती? 5 लाख. चला, केली लिंक शेअर. व्हेरी गुड. चला करायची सुरुवात. आज पण आणले तुमच्यासाठी मिक्स प्रश्न. जबरदस्त प्रश्न आहेत. बेसिक कन्सेप्ट पासून आपण ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही प्रश्न इथं एकत्र घेऊन येतो. चला सुरू करूया. पहिला प्रश्न बघा, 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 बरोबर किती? बघा, पॉईंटचा गुणाकार आला का भरपूर जण कन्फ्युज होतात, गोंधळतात. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. पॉईंटचा गुणाकार येऊ, भागाकार येऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. सध्या पहिले पॉईंट नाहीये असं समजायचं, सरळ गुणाकार करायचा. काय गुणाकार होणार? 5 25, 25 5 125, 125 लिहिले. आता फक्त पॉईंटच्या राईट साईडला किती घर आहेत, किती अंक आहेत ते बघायचं. 1 2 3 4 4 अंक आहेत, किंवा पॉईंटच्या राईट साईडला एकूण घरं किती आहेत? टोटल 4 घर आहेत. मग 4 घरं सोडून पॉईंट द्या. 1 2 3 अंक झाले, हा एक अंक 4 पॉईंट. म्हणजेच काय येणार उत्तर? 0.0125. ऑप्शन नंबर येणार 4. कळले सगळ्यांना? अरे समजलं का? पॉईंटचा गुणाकार आला, काही टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. कसाही येऊ गुणाकार, सरळ पहिला पॉईंट नाहीये असं समजायचं, गुणाकार करायचा, आणि सर्वात शेवटी जेवढे पॉईंटच्या राईट साईडला घरं असतील तेवढे पहिले काउंट करायचे, आणि तेवढे अंक तेवढे घरं सोडून पॉईंट देऊन टाकायचा. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघा. 76 45 213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत? ऑप्शन बघा, 651 615 742 आणि 643. कोणते अंक असेल? चला उत्तर करायचंय, कमेंट करायची. कोणते अंक असतील? ऑप्शन नंबर बघायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, एकक, दशक, शतक. कळलं? माहिती असेल तरच सोडवता येईल, नाहीतर काय तुक्का लावणार इथं. चला बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिलं काय विचारलंय? लक्ष. नंतर काय? हजार. नंतर काय? दशक. आता बघा, शेवटून सुरुवात करतो आपण. काय संख्या आहे? 76 45 213. ह्याला म्हणतात एकक, दशक. दशकचं काय? एक. एक ऑप्शन मध्ये कुठे आहे? फक्त इथंच आहे. ऑप्शन नंबर 1 इथंच बरोबर आला. पूर्ण सोडवायची गरज नाही, कारण दशक स्थानचा अंक कोणता आहे? इथं 1 आला. पुढे बघा, हजार. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजारचा काय? 5. लिहून टाकला इथं 5. हजार नंतर 10,000, नंतर लक्ष. लक्षचा अंक काय? 6. काय येणार बघा? 651. ऑप्शन नंबर 1 651. कळलं? बेसिक आहे. हेच प्रश्न मेरिट ठरवतात. भरपूर जणांना येत नाही, कन्फ्युज होतात. काय प्रश्न आहे समजत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न वाचत नाही व्यवस्थित. प्रश्न आधी वाचायला शिका. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय, त्यानंतरच प्रश्न सोडवायला घ्या. कळले? चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो? सगळ्यांचंच उत्तर बरोबर येईल. ऑप्शन सांगायची गरज नाही, फास्ट मध्ये उत्तर सांगून देशाल तुम्ही. कोणत्या संख्येला 2 ने भाग जाईल? सांगा ऑप्शन नंबर. किती येणार? ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड, सगळ्यांचं बरोबर. आता 2 ने भाग द्यायचा असेल तर त्या संख्येचा फक्त शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक जर 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणार. फक्त शेवटचा अंक बघायचा.
शेवटचा अंक. आता शेवटचा अंक कुठं आहे? शून्य फक्त इथंच आहे. याच संख्येला जाणार 2 ने भाग. बाकीचे काहीच बघायची गरज नाही. कोणत्याही संख्येला 2 ने भाग द्यायची गरज नाही. कळलं? मेन बेसिक कसोट्या टॉपिक वरचा प्रश्न. कळलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, पोलीस भरती 2024 साठी टिक्कर मराठीने ठोकळा तयार केलेला आहे. बघा, ह्या ठोकळा तुम्हाला पोलीस शिपाई, चालक, कारागृह, एसआरपीएफ, बॅट्समन सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. बघा, या ठोकळ्यामध्ये काय काय आहे? मराठी व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आहे, सामान्य विज्ञान आहे. सर्व काही एकत्र तुम्हाला भेटणार. हे जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत ह्याच्यात. 10,000 पेक्षा जास्त प्रश्न. हे सर्व काही तुम्हाला टॉपिक नुसार प्रश्नोत्तर संच. याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न उत्तर आहेत सरावासाठी. खतरनाक आहे, जबरदस्त आहे. टॉपिक नुसार 10,000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये. कळलं? ज्याला पाहिजे असेल आपल्या टिक्कर मराठी ऍप वर जायचं, ई बुक मधून परचेस करायचं. कळलं? जर काही अडचण असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे 8233007373. या नंबरला कॉल करा, तुम्हाला सर्व मदत केली जाईल. कसा घ्यायचा आहे ठोकळा ते. कळलंय? आणि पुढचा प्रश्न बघा, एक भिंत बांधण्यासाठी 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात, तर 30 भिंत 4 गवंडी किती दिवसात बांधू शकतील किंवा किती दिवसात बांधून पूर्ण करतील? बघा, काळकम वेगवरचा प्रश्न आहे. जर काम तेच असेल तर पहिले मजूर गुणिले पहिले दिवस किंवा वेळ छेदस्थानी दुसरे मजूर किंवा दिवस किंवा वेळ. काय करायचं? फक्त भाग द्यायचा आहे. बे दुनी 4, बे साती 14, बे एक बे, बे त्रिक 6, 3 साते 21. तर 4 गवंड्यांना किती दिवस लागतील? तर 21 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? अरे कळलंय का? जर काम तेच असेल तर, काम जर चेंज असेल तर काय करायचं? दुसऱ्याचं काम पहिल्याला, पहिल्याचं दुसऱ्याला. बाकी मजूर असतील, दिवस असतील, वेळ असेल, जे पहिले असेल ते पहिल्या ठिकाणी लिहायचं, दुसरं असेल ते छेदस्थानी लिहून टाकायचं. फक्त कामाची अदला बदल करायची. कळलं? मग ते काम जास्त असो किंवा कमी झालेलं असो. कमी झालं असेल, जास्त झालं असेल तरी पण काम वेगवेगळं असेल तर दुसऱ्याचं काम पहिल्याला, पहिल्याचं काम दुसऱ्याला. एवढंच लक्षात ठेवायची कन्सेप्ट. कळलंय? पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती? बघा, 2 संख्यांची बेरीज दिली, वजाबाकी दिली, पण ते आपल्याला संख्या माहिती नाही. त्या संख्या माहिती असत्या तर त्यांचं गुणोत्तर काढता आलं असतं. मग अशा प्रकारचं कोणतेही उदाहरण सोडवताना जर तुम्हाला मोठी संख्या काढायची, मोठी संख्या, तर काय करायचंय? दिलेल्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांची बेरीज करा आणि भागिले 2 करा. भेटली मोठी संख्या. जर तुम्हाला लहान संख्या काढायची, लहान संख्या, तर काय करायचं? दिलेल्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांची करा वजाबाकी आणि याला सुद्धा भागिले 2 करा. म्हणजे मोठी संख्या किती आली? 24. लहान संख्या किती आली? 20. मग आता ह्यांचं जर गुणोत्तर काढायचं असेल तुम्हाला तर काय करणार? यांचं गुणोत्तर 24/20. आता बघा, दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल, कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत त्याच संख्येने एकाच संख्येने दोघांना भाग द्यायचा आहे. त्याला म्हणतात गुणोत्तर काढणे. अतिसंक्षिप्त भाग द्यायचा आहे, जोपर्यंत जातो तोपर्यंत. तर बघा, 24 आणि 20 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? 4च्या. मग 4 ने भाग द्या. 4 7 24, 4 25. आता पुढे काय भाग जात नाही, मग त्यांचं गुणोत्तर काय येणार? 6/5. ऑप्शन नंबर 2 बघा. किती आलं? 6/5. समजलं सगळ्यांना? जर तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल तर दिलेली बेरीज आणि वजाबाकी यांची बेरीज करून भागिले 2. जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर दिलेली बेरीज वजा वजाबाकी भागिले 2. लहान संख्या भेटून जाते. कळलं? मग तुम्हाला संख्या काढायच्या असतील, संख्याही भेटतील. मग त्या संख्यांची गुणोत्तर असो, भागाकार असो, काही असो, जे विचारलं असेल प्रश्नामध्ये ते काढता येईल. कळलंय?
किंवा त्या संख्येचा गुणाकार विचारला असता तर तरी सुद्धा तुम्हाला सर्वात आधी त्या संख्याच काढायला लागतील, तेव्हाच तुम्हाला गुणाकार करता येईल. कळले का? पुढचा प्रश्न बघा, 2चा 16वा घातांक भागिले 2चा 10वा घातांक बरोबर किती? ऑप्शन बघा, 28, 512, 64 आणि 1024. किती येईल उत्तर? सांगा फास्ट मध्ये. फक्त ऑप्शन नंबर लिहायचा आहे. सगळ्यात पहिलं मला सांगा, प्रश्न समजलाय का? शाब्दिक गणित लिहिले पण त्याचा अर्थ काय? सरळ सरळ. 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात. जर पाया समान असेल, मध्ये भागिले चिन्ह असेल तर घातांकाची काय होते? वजाबाकी. गुणिले चिन्ह असेल तर घातांकाची बेरीज. पाया तोच. पाया किती आहे? 2. मग 16 मधून 10 गेले, किती राहिले? 2चा 6वा घात. आता 2चा 6वा घात आहे का ऑप्शन मध्ये? नाही. मग काढा. 2चा घन 8, 2चा घन 8, 8 8 64. काय आलं उत्तर? ऑप्शन नंबर 3. कळलं? जर तुम्ही 2चा 6वा घात काढायला गेलं तर उत्तर किती येणार? 64. कारण बघा, ह्याची आपण परत फोड केली. ह्याची फोड काय होणार? 2चा घन गुणिले 2चा घन, बरोबर? कारण 2चा घन आपल्याला पाठ आहे 8, 2चा घन 8, 8 गुणिले 8 किती आले? 64. कळलं? एकदम सोप्या पद्धतीने, बेसिक कन्सेप्ट नुसार. समजलं सगळ्यांना? ज्यांनी आतापर्यंत अजूनही लिंक शेअर केली नसेल, लाईक केलं नसेल, लवकरात लवकर लिंक शेअर करायची, लाईक करायची. किती सेकंद लागतील मोजून? 20 सेकंद. 20 सेकंदामध्ये लिंक शेअर करायची, येता येता लाईक करून टाकायचं. कळलंय? पुढचा प्रश्न बघा, जबरदस्त प्रश्न आहे. एका गावच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन 8190 आली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? ऑप्शन बघा, 8000, 7800, 7750 आणि 7600. किती येईल उत्तर? फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. बघा, ह्या प्रश्नाची, अशा प्रश्नांची मी कन्सेप्ट सुद्धा सांगितले तुम्हाला कसं सोडवायचं ते. आता भरपूर जण काय करतील, फास्ट मध्ये तुक्का लावतील. 8190 आहे ना, 8000 असेल, लगेच पहिला ऑप्शन. सगळेजण जास्त करून पहिला ऑप्शन देतील, तिथं स्टिक करतील. बरोबर का? तर काय बघा, प्रश्नामध्ये दिलेलं काय, अशा प्रकारचा प्रश्न आला. पहिलं काय करायचंय, जी लोकसंख्या असेल ती लिहायची. 8190 लिहिली. नंतर दुसरं काय बघायचंय, जेवढे टक्क्यांनी वाढ आहे का घट आहे ते बघायचे. 5% वाढ म्हटल्यावर 100 मध्ये प्लस करायचे, घट म्हटलं तर 100 मधून मायनस करायचे. 5% वाढ आहे, 105 होणार. आता विचारलंय काय ते बघायचे. पूर्वीची विचारली लोकसंख्या, कधीची? पूर्वीची. मग पूर्वीची विचारली तर 100 वरती 105 खाली, कारण 5% वाढ झालेली. किती वर्षापूर्वीची विचारले? काहीच लिहिलेलं नाही, म्हणजे फक्त एकच वर्षापूर्वीची. काय करायचं, फक्त भाग द्यायचा आहे. 5 दुने 10, 5 एके 5, 5 दुने 10, 0. 21 ने भाग द्या किंवा 7 ने भाग द्या. 3 ने भाग द्या. 3 7 21, 3 दुने 6, 2 उरले, 3 7 21, 3 त्रिक 9 आणि हा एक 0. आता परत 7 ने भाग द्या. 7 त्रिक 21, 6 उरले, 63 आले, 7 9 63 आणि हा एक 0. आता बघा, 39 गुणिले 2 किती झाले? 78, 2 0. म्हणजे त्या गावची लोकसंख्या पूर्वीची किती होती? 7800. कारण ते 5% ने वाढून किती झाले? 8190. समजलं का? जर तुम्हाला पुढची विचारली असती तर 105% काढले असते. पूर्वीची विचारली, फक्त त्या 100 ला वरती न्यायचे, 105 ला खाली. इथं वाढ म्हटलं तर 100 मध्ये प्लस करायची, घट म्हटलं तर 100 मधून मायनस करायचं. एवढी बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. मग 2 वर्षाचे असो, 3 वर्षाचे असो, आधीचे असो, नंतरचे असो, उत्तर काढता येते. तर कळलं का? एकदम सोप्या भाषेत. समजलंय? चला, पुढचा प्रश्न बघण्याआधी ज्यांची ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांच्यासाठी आपले टार्गेट बॅच क्रमांक 10, 9 बॅच अगदी यशस्वी पार झाले आहेत. त्यानंतरच 10वी बॅच लॉन्च झाली.
10वी बॅच असणार आहे पुढच्या महिन्यात. ज्यांनाही घ्यायचे असेल बॅच घेऊ शकता. एक दोन प्रकारे ही बॅच. एक तर 999 रुपयामध्ये फक्त लाईव्ह बॅच आहे. यामध्ये तुम्हाला 4 तास लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता. बस एवढेच फीचर आहे. बाकी जर तुम्ही ही कॉम्बो बॅच घेतली, जबरदस्त बॅच आहे. फी आहे 2500 रुपये. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही भेटतंय. बाहेर कुठं काहीच जायची गरज नाही. 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. PYQ भेटणार दररोज टॉपिक नुसार MCQ. दररोज तुम्हाला MCQ भेटणार ऍपवर. फक्त एकदा नजर टाकायची. ऍप सोडून कुठं जायचंच नाही. त्यानंतर बघा दररोज टॉपिक नुसार PDF जे पण आपण बॅच मध्ये शिकवतो त्याची लगेच PDF तुम्हाला भेटून जाणार. जे आज शिकलोय ते लगेच संध्याकाळी PDF भेटून जाणार. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला 10 ई-बुक भेटेल. 10 ई-बुक. याचा अभ्यास केला बाहेर कुठं काय बघायची गरज नाही. कारण त्यामध्ये 5 सब्जेक्टिव्ह आहेत, 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत. सब्जेक्टिव्ह आपले संपले का ऑब्जेक्टिव्ह मध्ये फक्त प्रश्न उत्तर आहेत. फक्त रिव्हिजन करायची दनादन. भरपूर प्रश्न आहेत. प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक टाईपचे प्रश्न आहेत. भरपूर. दुसरं कुठं काही बघायची गरजच नाही. आणि त्यानंतर बघा चालू घडामोडी आहे. आजकाल कोणती एक्झाम बघितली तुम्ही तर चालू घडामोडीला भरपूर महत्व आलेलं आहे. भरपूर प्रश्न येतात चालू घडामोडीचे. मग ते चालू घडामोडीचे करंट अफेअरचे 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं तुम्हाला बुक या बॅच मध्येच फ्री मध्ये भेटून जाणार. आणि त्याचबरोबर 100+ प्रश्नपत्रिका संच भेटणार तुम्हाला. आणि डाऊट सेशन होणार. जर तुमचं एखादं लेक्चर इथं मिस झालं नंतर रेकॉर्डेड मध्ये तुम्ही बघितलं नाहीच समजलं, काही प्रश्न असेल त्याचा डाऊट असेल तर समोरासमोर डाऊट विचारू शकता. कळलं? आणि त्याच नंतर कोर्स संपल्यावर सुद्धा तुम्हाला टिक्कर असेच सोडणार नाही. कोर्स संपल्यावरती सुद्धा तुम्हाला 10 मॉक टेस्ट भेटणार फ्री मध्ये. जेणेकरून आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय, आपण किती पाण्यात आहोत हे सुद्धा कळेल. समजलंय? आता बघा ते 10 ई-बुक मध्ये बघा मराठीचे 2 बुक, अंकगणिताचे 2, बुद्धिमत्ताचे 2, सामान्य ज्ञानाचे 2, विज्ञानाचे 2 आणि हे मासिक. हे सर्व काही तुम्हाला एकदम फ्री मध्ये भेटून जाणार आपल्या कॉम्बो बॅच मध्ये. कॉम्बो. कळलंय? चला पुढचा प्रश्न बघा. कंसामध्ये 12 गुणिले 4 भागिले 2 वजा 24 बरोबर किती? बघा पदावली ह्या टॉपिक मधला प्रश्न आहे. सगळ्यात पहिला आपण कंस सोडवणार. भागाकार, गुणाकार, मग बेरीज, वजाबाकी. मग कंस सोडून घ्यायचंय. 12 गुणिले 4 किती झाले? 48 भागिले 2 वजा 24. सगळ्यात पहिला भागाकार करणार. 48 भागिले 2 किती आले? 24. 24 वजा 24 किती राहिले रे? 0. ऑप्शन नंबर 1. समजलंय? सगळ्यात पहिला कंस सोडवणार, नंतर भागाकार, मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी जी पण क्रिया तिथं दिलेली असेल ती. कळलंय? पुढचा प्रश्न बघा. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? ऑप्शन बघा 4 तास, 8 तास, 16 तास, 19 तास. सोडवा. फक्त ऑप्शन नंबर सांगायचा. ऑप्शन 1 की 2 की 3 की 4 सांगा. बघा नळ टाकी मधला प्रश्न आहे. मग कसा येऊ दे प्रश्न, बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. जेवढेही तास असेल, जेवढेही एका नळाने भरते तेवढे घ्यायचे, फक्त लसावी काढायचा. बघा पहिल्या नळाने 8 तासात, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. इथं रिकामी एवढंच लक्षात ठेवा. बघा ह्या दोघांचा लसावी काढा. लसावी काढला तो सोपं जाईल. कळलं? मोठी संख्या कोणती? 8. त्याचा पाडा बोलायचा आहे. आता 8 ला बघा 4 ने पण भाग जातो, 8 ने पण जातो. लसावी काढायची गरज पण नाही. तर लसावी किती येणार? 8. लसावी आली 8. 8 एके 8, 4 दुने 8. आता बघा एका तासात काय होते? 1 लिटर, हे समजायचं 1 लिटर. 1 लिटर पाणी भरते पण त्याच तासामध्ये 2 लिटर पाणी कमी होतं. 2 लिटर पाणी काय होतं? कमी होतं. म्हणून आपण ह्यांची काय करणार? वजाबाकी. 2 वजा 1 किती आलं? 1. म्हणजे एका तासात 1 लिटर पाणी रिकामी होते. आपल्याला काढायचं काय? रिकामी.
एका तासामध्ये 2 लिटर रिकामं होतंय, 1 लिटर भरतंय म्हणजे फक्त 1च लिटर रिकामं होतंय. असं किती लिटर रिकामं करायचं याला 8. मग 8 भागिले 1 किती येणार उत्तर 8. 8 तासात ती टाकी पूर्ण रिकामी होईल, पूर्णच्या पूर्ण. कळलं का? इथं बेरीज करू नका, चुकून जाईल उत्तर. रिकामी म्हटलं तर वजाबाकी करायची, जर भरत असेल तर प्लस करायची. समजली कन्सेप्ट? कळले सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. 12,000 रुपये नफा अ, ब, क यांना तिघांना अनुक्रमे 2 5 8 या समप्रमाणात वाटल्यास ब ला अ पेक्षा किती रुपये जादा मिळतील? ऑप्शन बघा 1600, 2400, 800 आणि 3200. काय लिहायचं उत्तर? बघा गुणोत्तर प्रमाण या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. त्यांचं प्रमाण दिलेलं आहे. त्यांचं प्रमाण कसं आहे? सम आहेत, फक्त त्यांची गुणोत्तर वेगवेगळे आहेत. म्हणजे सगळ्यांना एक समान भागात त्यांनी काय दिलेत? वाटप केलेले आहेत. कळलं? अशा प्रकारचा प्रश्न आला ना, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. जे पण त्यांचे भाग आहेत अ, ब आणि क यांचे भाग लिहून घ्या. 2 5 8 या प्रमाणात एकूण किती रुपये वाटलेत? 12,000. 12,000 तिघांना वाटलेत. मग तिघांची बेरीज करा. 8 आणि 2 10 आणि 5 15. 12,000 ला 15 ने भाग द्या. 15 8 20, 2 0. एक भाग बरोबर 800. तुम्हाला विचारलंय का आता प्रश्नामध्ये? ब ला अ पेक्षा किती रुपये जादा मिळतील? ब चे भाग किती आहे? 5. अ चे किती आहे? 2. यांच्यामधला फरक किती आहे? 3 भाग. तेवढंच त्याला जास्त पैसे भेटणार. एक भाग बरोबर 800, मग 3 भाग बरोबर किती? 800 गुणिले 3 किती आले? 2400. 2400 रुपये काय भेटतील? ब ला अ पेक्षा जास्त भेटतील. कळलंय का? ब ला अ पेक्षा 2400 रुपये जास्त भेटतील. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. 48 व 72 या संख्यांचा मसावी कोणता? ऑप्शन बघा 24, 44, 72 आणि 12. किती येईल याचं उत्तर? बघू किती जण बरोबर देतात. ऑप्शन नंबर सांगायचा फक्त. ऑप्शन नंबर 1 की 4? चला सांगा उत्तर. बघा मसावी म्हणजे काय? अशी मोठी संख्या का त्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग द्याल त्याच्यापेक्षा मोठी कोणतीच नाही. आता भरपूर जण इथं 12 उत्तर लिहितील, कारण 12च्या पाड्यात म्हणतील 48 72 आहे ना. पण 12 पेक्षाही मोठी अशी संख्या आहे 24, तर त्यानेच ह्या दोघांना भाग जातो. 24 याच्यापेक्षा मोठी कोणती आहे का? कोणतीच नाही. बघा 24चा पाडा बोला, कारण आमचा पाठच नाही ना. 24 दुणे 48, 24 त्रिक 72. जातोय दोघांना भाग 24 ने. याच्यापेक्षा मोठी कोणती संख्या आहे का? जर तुम्ही 12 लिहिलं असतं तर 12 पेक्षा मोठी आहे ना संख्या 24, जिने भाग जातो. मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या का दिलेल्या सर्व संख्यांनी त्याला भाग जातो. सर्व संख्यांना त्या संख्येने भाग जातो. कोणती अशी मोठी? 24. 12 येणार नाही. ज्यांनी 12 उत्तर दिलं असेल त्यांनी नीट लक्षात ठेवा कन्सेप्ट काय. 12 पेक्षाही मोठी संख्या 24 आहे. कळलं? ज्यांनी एक उत्तर दिलं त्यांचं तर बरोबर. व्हेरी गुड. कळले? बघा ज्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांच्यासाठी टार्गेट बॅच क्रमांक 10. बघा एक आहे लाईव्ह बॅच 999 मध्ये. फक्त तुम्हाला काय भेटणार? 4 तास लाईव्ह लेक्चर आणि तेच रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता. आणि ही जबरदस्त आहे कॉम्बो बॅच 2500 रुपयाची, पण 2500 रुपये वसूल होऊन जातात. हे एवढे सर्व फीचर बाहेर कुठं काहीच बघायची गरज नाही तुम्हाला. ऍपवरच सगळं काय भेटून जाईल. कळलं? तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही. 10 ई बुक आहेत त्याच्यात 10. आणि करंट अफेअरचे पण बुक आहेत. बाहेर तुम्हाला काय बघायची गरज नाही, घ्यायची गरज नाही. हे सर्व काही फ्री भेटून जाणार. कळलं? पुढचा प्रश्न. वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 80 येते, तर वडिलांचे वय किती? बघा वयवारीचा प्रश्न आला. आपल्याकडे खतरनाक ट्रिक आहे, जबरदस्त ट्रिक आहे. ज्यांनी आतापर्यंत वयवारीचा माझा व्हिडिओ बघितला नसेल एकदा बघून घ्या. कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जाते. कळलं? इथं बघा काय दिले? वडील
मुलगा यांचं गुणोत्तर 5:3 आणि 80 काय दिली त्यांची बेरीज. मग 5 आणि 3 यांची बेरीज किती झाली 8. 8 भाग बरोबर 80. विचारलंय कोणाचं? वडिलांचे वय. वडिलांचे वय किती भाग आहेत? 5 भाग. 5 भाग बरोबर किती? कळलं? या दोघांची बेरीज 8. 8 भाग बरोबर 80. तर वडिलांचं गुणोत्तर 5. 5 भाग बरोबर किती? तिरकस गुणाकार. 80 गुणिले 5 भागिले 8. 8 10 80. 10 5 50. 50 वर्ष असणार वडिलांचं. आणि मग मुलाचं वय किती? 50 वर्ष वडिलांचं वय. मुलाचं वय किती? कमेंट करून सांगायचं. कळलं? पुढचा प्रश्न. वर्गमुळात 529 बरोबर किती? ऑप्शन बघा 17, 19, 23, 27. आता ज्यांचे 30 पर्यंतचे वर्गपाठ असतील ते एकदम काही सेकंदात उत्तर देतील. प्रश्न बघितला का? 5 सेकंदात उत्तर. कारण वर्गपाठ आहेत ना. भरपूर जण विचारतात सर कितीपर्यंत वर्गपाठ करायचे? तुला जेवढे जमतील तेवढे पाठ कर. पण कमीत कमी 20 पर्यंत तरी कोणीही पाठ करू शकतंय. राहिले पुढचे किती? मग 10च ते करून टाका. त्यातले पण पहिले 5च करायचेत. शेवटचे त्याच्यामध्ये प्लस प्लस होतात. ते ट्रिक आहे. कळलं? किती आले उत्तर? 23. 23. व्हेरी गुड. छान. सगळ्यांचं बरोबर. आता बघा जरी एखाद्याचं वर्गमूळ पाठ नसेल काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही. वर्गमुळात 529 काय करायचं बघा. कोणतेही वर्गमूळ तुम्हाला काढता येत कोणतेही वर्गमूळ तुमचं पाठ नसेल तर कसं काढायचं? शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक काय? 9 आहे. आता तुमचे निदान 1 ते 10 पर्यंतचे तरी वर्ग पाठच पाहिजे. आता कोणत्या कोणत्या संख्यांचा वर्ग करताना शेवटी 9 येतो? 3चा वर्ग 9 येतो. 7चा वर्ग 7 7 49 9 येतो. म्हणजेच ह्याचं वर्गमूळ काढताना त्याचा शेवटचा अंक एकतर 3 असेल किंवा 7 असेल. कळलं? आता वर्गमूळ काढतोय तर 2 अंक सोडले त्यानंतर जी राहणारी संख्या आहे ह्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 5 म्हणजे 2चा वर्ग 4 तोच वजा होईल. 3चा वर्ग होईल का? नाही. मग एकतर ती संख्या 23 असेल किंवा 27 असेल. आता कोणती आहे कन्फर्म? कारण 23 पण आहे ऑप्शन मध्ये, 27 पण आहे. तर काय करायचं? आपल्याला ह्या दोघांमधला 25चा वर्ग लगेच पाठ आहे, लक्षात येतोय, काढता येतोय. 25चा वर्ग किती? 625. तर 625 हा अंक, ही संख्या ह्याच्यापेक्षा काय आहे? मोठी आहे. ही संख्या ह्याच्यापेक्षा काय आहे? 625 पेक्षा 529 ही संख्या काय? लहान आहे. म्हणजेच हा 27चा वर्ग नसणार तर हा 23चा वर्ग आहे. कळलं? जर दिलेली संख्या 625 पेक्षा जर मोठी असली असती तर तो वर्ग 27चा असला असता, 23चा नाही. कळलंय वर्गमूळ काढायचं कसं? परत एकदा सांगतो. शेवटचा जो अंक असेल तो अंक कोणत्या संख्येचा वर्ग करताना येतो ते बघायचं. 3चा वर्ग 9 येतोय, शेवटी 9. 7चा वर्ग 49 शेवटी 9 येतोय. म्हणजेच या संख्येचं वर्गमुळामधला शेवटचा अंक एकतर 3 असेल किंवा 7 असेल. कन्फर्म माहिती नाही पण हे 2 असणार हे कन्फर्म. त्यानंतर दिलेले 2 अंक सोडायचे. नंतर राहिलेली कोणतीही संख्या असो, किती असो, त्या संख्येमधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 2चा वर्ग. मग डायरेक्ट लिहून टाका 2 2. मग एकतर याचं वर्गमूळ 23 असेल किंवा 27. ऑप्शन मध्ये जर ह्या दोघांपैकी एकच संख्या असेल तोच उत्तर. जर दोन्ही संख्या असेल तर काय करायचं? मग याच्या मधली संख्या कोणती असेल याच्या मधली बघा 5चीच घ्यायची. मग ती 25 असेल, 15 असेल, 35 असेल, जी पण असेल. कारण 25 शेवटी 5 असता आपला वर्ग काढायला सोपं जातं. कारण 5 असेल आपण 25 लिहितो. जो पण अंक राहिला असेल त्याला गुणिले पुढील संख्या घेतो. मग 25चा वर्ग किती? 625. मग आता हे जे उत्तर आलेलं आहे हे उत्तर जर दिलेली संख्या आहे त्याच्यापेक्षा जर ही दिलेली संख्या जर लहान असेल तर उत्तर येणार हे वरचं. जर दिलेली संख्या ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर उत्तर येणार खालची संख्या. क्लिअर? वर्गमूळ काढायचं आता लक्षात येईल. मग कोणतीही संख्या असो जर ती पूर्ण वर्ग असेल, परत एकदा सांगतो, जर ती पूर्ण वर्ग असेल तरच त्याचं वर्गमूळ काढता येतं. कळलं? जर पूर्ण वर्ग नसेल तर आपल्याला जरी उत्तर काढता आलं पण ते 100% कन्फर्म होणार नाही.
जर ती पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्याचं उत्तर हे बरोबर येणार म्हणजे येणार 100%. कळलं? पुढचा प्रश्न बघा. 3 क्विंटल ज्वारीमधून 3 किलोग्रॅम ज्वारी काढून घेतल्यास किती क्विंटल ज्वारी शिल्लक राहील? ऑप्शन बघा 29.7, 2.97, 27 क्विंटल, 2.997 क्विंटल. आता ऑप्शन नंबर सांगायचा. भरपूर जण हे कन्फ्युज असतील. सर क्विंटल म्हणजे काय? आम्हाला माहितीच नाही. जर क्विंटल म्हणजे काय माहिती नसेल तर गणित सोडवता येणार नाही. आता क्विंटल म्हणजे काय? 1 क्विंटल म्हणजेच 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. मग 3 क्विंटल म्हणजे किती? 3 गुणिले 100 म्हणजे 300 किलो झालं. मग 300 किलो मधून जर 3 किलो काढून घेतलं, राहिलंय किती? 297 किलो. पण ऑप्शन मध्ये आपल्याला किलो नाही क्विंटल आहे. मग क्विंटल म्हणजे 100 किलो. मग 297 ला 100 ने भाग द्या. काय अवघड नाही. खाली 2 शून्य आहेत, 2 घरं सोडून पॉईंट येणार. म्हणजेच उत्तर किती आलं आपलं? 2.97 क्विंटल. किती आलं? 2.97 क्विंटल. ऑप्शन नंबर 2. नाही ऑप्शन नंबर 1 येणार, नाही 3 येणार, नाही 4 येणार. किती येणार? ऑप्शन नंबर 2. कळलंय सगळ्यांना? बेसिक कन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जातात. कळलंय? पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 7 हा अंक किती वेळा वापरावा लागतो? ऑप्शन बघा 19, 20, 18, 21. बघा भरपूर वेळा मी सांगितलंय 1 ते 100 मध्ये 1 अंक किती वेळा येतो, 2 अंक किती वेळा येतो, 2 ते 9 अंक सर्व समान वेळा येतात आणि 0 अंक हा किती वेळा येतो सांगितलंय. याच्या लक्षात असेल तो फास्ट मध्ये उत्तर देईल. व्हेरी गुड. 19 म्हणतंय, 20 म्हणतंय. छान. बघा 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. कळलं? मग आपल्याला अंक कोणता विचारलाय? 7 अंक 2 ते 9 मधला. म्हणजे तो किती वेळा येईल? 20 वेळा येईल. कळलं? मग 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, कोणता अंक विचारला 2 ते 9 मध्ये सिंगल डिजिट वाला तर किती वेळा येणार? 20 वेळा येणार. एक अंक विचारला असता तर 21 वेळा, 0 विचारला तर 11 वेळा. कळलंय का? समजलंय? पुढचा प्रश्न बघा. सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सामन्यामध्ये सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी 48 आहे. जर सौरभने 20 धावा जास्त काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती झाली असती? ऑप्शन बघा 57, 60, 58 आणि 59. प्रश्न समजला का आधी मला सांगा. प्रश्न समजला असेल तर उत्तर काढता येईल. बघा 2 पद्धतीने सोडू शकता हा प्रश्न. 2 पद्धतीने. एक तर बेसिक सांगतो पहिली, नंतर ऍडव्हान्स वाली, खतरनाक वाली. आता बेसिक काय करेल? किती जण आहेत? सौरभ आणि संजय 2 जण. सरासरी किती आहे? 48. मग दोघांनी 48 धावा काढल्या म्हणजे एकूण धावा काढता येईल आपल्याला. किती येणार एकूण धावा? 96. त्यांनी पुढे काय म्हटलंय? जर सौरभने 20 धावा काढल्या असत्या जास्त तर किती धावा झाल्या असत्या? टोटल 116. आता ह्या दोघांची सरासरी काढायची. तर सरासरी काढण्यासाठी आपल्याला किती जण आहेत? 2 जण. 2 ने भाग दिला. किती आले? 58. बेसिक पद्धत. कळलं? आता थोडीशी ऍडव्हान्स पद्धत. पहिली सरासरी किती होती? 48. सौरभने काढले किती धावा? 20 धावा. म्हणजे त्यातल्या 10 जाणार संजयला, 10 सौरभला. म्हणजे सरासरी फक्त कितीने वाढणार आहे? 10 ने वाढणार. म्हणजेच किती होणार? 58. किंवा सौरभने किती धावा काढल्यात? 20 धावा काढल्यात. किती जण आहेत? 2 जण. मग सरासरी कितीने वाढेल? फक्त 10 ने वाढेल. 48 आणि 10 58.
बघा 2-3 प्रकारे काढता येतो प्रत्येक गणित. फक्त गणित समजलं पाहिजे. गणितामध्ये दिलेलं काय, विचारलं काय. समजलंय? तर कळलंय का? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकतात. बेसिक बेसिक पद्धतीने सर्व काही एकदम सोप्या भाषेत, कुठे आपण सूत्र न वापरता सोडवतो प्रत्येक गणित. आपली मेन महत्वाची काय असते, कन्सेप्ट. कारण कन्सेप्ट ज्याच्या लक्षात आली, मग कोणतंही गणित किती वेळा फिरून कसंही फिरून द्या, उत्तर येणार म्हणजे येणार. कळले? बघा आपली टार्गेट बॅच क्रमांक 10 999 मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटतील आणि तेच रेकॉर्डेड मध्ये. दुसरे एक कॉम्बो बॅच 2500 रुपयाची, सर्व काही वसूल होऊन जातील. एवढे सर्व फीचर कुठंच भेटणार नाही, कुठंच नाही. किती शोधा, 2500 मध्ये एवढे फीचर कुठंच भेटणार नाही. एवढं कोण देणारही नाही. आणि मेन म्हणजे क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे. जे आपले बॅचचे विद्यार्थी असेल त्यांना विचारा, क्वालिटी कशी आहे आपली. जबरदस्त, खतरनाक. आणि तुम्हाला दुसरं कोणते बुक पण घ्यायची गरज नाही, कारण तुम्हाला सर्व ई बुक भेटून जाणार. 10 ई बुक, प्रत्येक विषयाचे 2-2 प्लस चालू घडामोडीचे 3 पुस्तक, सर्व काही फ्री ह्या बॅच मध्येच, कॉम्बो बॅच मध्ये. कळलं? बाहेर कुठं काही बघायची गरज नाही, घ्यायची गरज नाहीच. कळलंय? चला, अशाच प्रकारे आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. कारण आपले युट्यूबचे जेवढे काही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. याचं एखादं लेक्चर मिस झालं असेल, जर रिव्हिजन करायचे असेल तर फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मधून तुम्ही ती पीडीएफ भेटू शकते तुम्हाला. कळलं? एकदम फ्री मध्ये. आणि 2024 पोलीस भरती 2024 साठी असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, लिंक जास्तीत जास्त शेअर करायची. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायचे, कमेंट करायचे. कसं वाटलं लेक्चर, काय, कमेंट सुद्धा करायची. बघा जास्त वेळ नाही लागणार कमेंट करायला, लाईक करायला, काही सेकंद लागतील. आपण तर भरपूर वेळ रील बघण्यात दररोज वाया घालवतच आहे. तर चांगली गोष्ट करायला, चांगलं काम करायला थोडा वेळ घालवला तर काही फरक पडणार नाही. कारण तुम्हाला 2024च्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. प्रत्येक लेक्चर मधून काही ना काहीतरी तुम्हाला नवीन भेटणार म्हणजे भेटणार. 100% गॅरंटी. कळलं? चला मग आपण आज इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.